अजून मला ना तिथे जायचं आहे, तिथे पण वाटत नाही मी जाईन. मी फक्त सोन्याची जेजुरी बघण्यासाठी आणि मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी या गडावर आलो होतो. पण गड बघता बघता माझी नजर पडली ती पेशवेकालीन तलावावर. तलाव बघण्यासाठी मी खाली आलो. मध्येच ही मला वास्तू दिसली आणि पुढे तलाव बघता बघता मला दर्शन झालं ते या स्वयंभू शिवलिंगाचं. महादेवाचं दर्शन घेऊन सनसेट बघण्यासाठी काठावर आलो आणि नजर पडली ती या वास्तूवर. आणि आता ही वास्तू बघण्यासाठी हा डोंगर चढत पाय वाटेने काहीसा असा मी येऊन पोचलोय या पठारावर. समोर आहे जेजुरी गड, त्याच्याच बाजूला आहे पेशवेकालीन तलाव आणि हे आहे जेजुरी पठार. पण इथे आल्याच्यानंतर पहिलंच मला हे सगळं दिसलं. अत्यंत वाईट अवस्थेत असलेलं हे छोटंसं मंदिर, त्याच्याच बाजूला दगडांमध्ये उभी असलेली छोटीशी मूर्ती आणि या संपूर्ण भागामध्ये ठिकठिकाणी दगडावर दगड ठेवून उभं केलेलं हे उतरण. आता हे उतरण इथे का केलं जातंय ते मला नाही समजलं, पण जर का तुम्हाला माहित असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आहे तुळस आणि हा आहे तो दरवाजा ज्याला बघून मी इथपर्यंत आलो. अजून मला ना तिथे जायचंय, तिथे पण वाटत नाही मी जाईन. खरंच यार, माझी आज एनर्जी खूपच डाऊन झाली आहे. कारण सकाळी 8 वाजता मी फक्त एक वडापाव खाल्ला होता आणि आता 6 वाजलेत मी काहीच नाही खाल्लं. आणि अजूनही मला अंधार होण्याआधी तिथे तरी जाऊन पोचायचंय. त्यामुळे तसाच मी पुढे निघालो. पुढे मध्येच मला हे बानुबाईचं मंदिर मिळालं. ते बघून पठाराची शोभा वाढवणारे हे दरवाजे बघत मी येऊन पोचलो ते या ठिकाणी. या ठिकाणी येण्यासाठी मी आलो तिथून एक रस्ता आहे, इथूनही एक रस्ता आहे आणि या साईडने सुद्धा एक रस्ता आहे. हे या पठाराचे शेवटचं ठिकाण नाही, पण होत चाललेला अंधार आणि पुढे जाऊन खंडोबाचं दर्शनही घ्यायचं बाकी होतं. त्यामुळे मी इथूनच गडाच्या पश्चिम दरवाजातून गडावर पोहोचलो. पण या कमी वेळामध्ये हा सगळा पराक्रम करत मी येऊन इथे बघितलं काय तर पठाराची शोभा वाढवणारे हे दरवाजे, दगडी चौथरे, जे काही आता चांगल्या अवस्थेत आहेत तर काही वाईट अवस्थेत, सोबत शिवलिंग, मंदिर, पाण्याची टाकी, मूर्त्या, उतरण, पठारावरून दिसणारं हे चारही बाजूचं विहंगम दृश्य आणि या काही वास्तू, हे सगळं बघून मी आता गडावर पोहोचलो. बरोबर 7 वाजता दर्शनाच्या लाईन मध्ये थांबून अगदी 15 मिनिटातच मला खंडोबाचं दर्शन झालं आणि थेट येऊन पोहोचलो ते रूमवर. कारण मला उद्या बघायचा आहे तो पुरंदर किल्ला.